आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। मेडिकल फोडणारा आरोपी 24 तासात जेरबंद। वाई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, हातोडी पकड जप्त, साथीदारांचा शोध सुरू। वाई शहरातील मेडिकल दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला वाई पोलिसांनी अवघ्या 24 तासात बेड्या ठोकत धडाकेबाज कारवाई केली आहे। पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली हातोडी पकड जप्त केली असून या गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईचे वाई शहरातून कौतुक होत आहे। वाई शहरातील मेडिकल दुकान फोडल्याप्रकरणी दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 227/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(3), 331(4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार पोलिसांचे तपास पथक वाई शहरात विविध ठिकाणी रवाना झाले। दरम्यान साक्षीदार व बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी गुरे बाजार झोपडपट्टी सिद्धनाथवाडी वाई परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता पोलिसांना पाहून एक इसम पळून जाण्याचा प्रयत्न करताना आढळला। पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। त्याला वाई पोलीस ठाण्यात आणून विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मेडिकल फोडल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। आरोपीचे नाव कैलास विष्णू कदम, वय 34, राहणार मालतपूर, पसरणी, तालुका वाई, जिल्हा सातारा असे आहे। अटकेची कारवाई करताना त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हातोडी पकड मिळून आली। पोलिसांनी दोन्ही साहित्य जप्त केले आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासात आरोपीला शोधून अटक करण्यात वाई पोलिसांना यश आले। या वेगवान कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला असून वाई शहरातील कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देणारे अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। या गुन्ह्यातील इतर आरोपी व साथीदारांचा शोध सुरू असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार लेंभे करीत आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, तपास पथक प्रमुख अमित सुर्वे, पोलीस हवालदार लेंभे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम धोत्रे, नितीन कदम, हेमंत शिंदे, विशाल शिंदे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।